ज्याने टीम केटीसी लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपणे लाईव्ह पाहायला मिळते, तर कोणताही चोर इथे सहजरित्या सापडलं जाईल. टीम केटीसी लाईव्ह आपण पाहिलं, टीम सावली बी यांच्या माध्यमातून हे आयोजन करण्यात आलेलं आहे. तर इथे विकेट पाहायला मिळते, तर चांगलं क्षेत्ररक्षण टीम भिंगर यांच्याकडून पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवर एक विकेटचं पतन होतं, तर डीजे मास्टर आपल्याला थोडीशी संधी असेल. या वेळेला आपण पाहतोय पंच कोणती हरकत करत नाही. दोन्ही पंच सज्ज आहेत. या मैदानात कोणती अडथळा येणार नाही, कारण ते तेवढे अनुभवी पंच आहेत. आपण पाहतोय 2 चेंडूची फेकी झाले, 1 धाव स्कोर कार्डवर, 1 गडी तंबूकडे परतवला गेला. ह्या वेळेला शॉर्ट ट्रॅकर बॉल होता, बॅट चेंडूचा काही संपर्क होत नाहीये. नक्कीच मला वाटतं 1 बाउन्स असेल पंचांकडून. एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो, या वेळेला दंडित करण्यात येईल. पाहतो नेक्स्ट बॉल, यो सुद्धा बाउन्स केला गेला, परंतु कव्हर ड्राईव्हचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल होते, जातोय सीमारेषे पार, कणकणी दणदणीत चौकार. येस डीजे. या वेळेला या वेळेला चांगला चेंडू, वेगवान चेंडू, उंची दिली गेली चेंडूला. पंच कोणती हरकत करत नाही, म्हणजे हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण पाहिलं षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आहे. 5 चेंडूची फेकी झाले, 5 धाबा स्कोर कार्डवर. पाहतोय नेक्स्ट बॉल, दया चांगली गोलंदाजी करतोय. ह्या वेळेला वेगवान चेंडू, एंडेज लागली होती मला बॅटची, पंचांचा हात हवेमध्ये, फलंदाज बॅक टू पॉम्पलेन. यस डीजे आपल्याला धन्यवाद डीजे. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं तर समाप्त झाले. तर अक्षय तंबूकडे परतवला गेलेला आहे. नवीन फलंदाज आपण पाहणार आहोत, तर कैलास टीम हेटुटने यांच्याकडून फलंदाजी मार्कवर असणार आहे. तिसऱ्या 4थ्या क्रमांकावर गोलंदाजी मार्कवर आपण पाहणार आहोत टीम भिंगार यांच्याकडून वैभव गोलंदाजी मार्कवर. वैभवला मी पाहिलेलं आहे, वैभव एक जबरदस्त गोलंदाज आहे. जेवढं चांगलं गोलंदाज आहे वैभव, तेवढं चांगलं फलंदाज आहे. टीम भिंगारकडून आपण पाहणार आहोत षटक क्रमांक दुसरं जोडी आपण पाहणार आहोत, तर कैलास आणि जीवन अशी काही जोडी टीम हेटुटने यांच्याकडून. पाहतो वैभव याचा पहिला चेंडू पुश केलाय, हलक्या हाताने केलेला फटका, लॉंग ऑन डिझन मध्ये जल्लोष केला जातोय, विकेटचं पतन होते, महत्वाचं विकेट इकडे तंबूकडे परतताना. यस डीजे आपल्याला संधी असेल.
चौकार. आपण पाहतो षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावर आहे. 3 चेंडूची फेकी झाले. 9 धावा स्कोर कार्डवर आजच्या दिवसातला चौथा सामना आपण पाहतोय. टीम भिंगार वर्सेस टीम हेटूटने एक चांगला बॅटल आपल्याला पाहायला मिळतोय. 9 धावा सध्या स्कोर कार्डवर आहे. 4 षटकाचा हा सामना पाहणार आहोत. येणाऱ्या षटकात अजून किती धावा जोडणार टीम हेटूटने नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. पंचांना विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायला सांगायचं दोन्ही टीमला. आपण पाहतो 3 चेंडूचे फेकी झाले. 9 धावा स्कोर कार्डवर आहे. वैभव थोडंसं स्पीडअप करायचं मित्र. सामन्याकडे पाहतो न्यू बॅटर स्ट्राईक ऑनला शुभम. मला तर वाटतं एक डावखुरा फलंदाज टीम हेटूटने कडून चांगला फलंदाज आहे. हेलिकॉप्टर उडवलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतं. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चेंडू उचलणार फेकणार
एक धाव रोखू शकत नाही. एक धाव मिळते या चेंडू मागे. एकेरी धावेने आपण स्कोर कार्ड पाहतोय तर हलतं ठेवलं जातंय. 10 धावा स्कोर कार्डवर, 4 बाद 10 अशी काही धावसंख्या टीम हेटूटणे यांची आपल्याला पाहायला मिळते. चांगले षटक वैभव हाताळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पाहतोय नेक्स्ट बॉल पुश केला गेलाय चेंडूला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे. कोणतीही चूक होत नाहीये. एक धाव रोखू शकत नाही. पुन्हा एक धाव कंप्लीट होते एकेरी धावेने. पुन्हा एकदा स्कोर कार्ड हलतं ठेवलं जातं. एकेरी धावेने आपण पाहिलं स्कोर कार्ड तर जाऊन पोहोचलाय 11 या धावसंख्येवर. तर पाहतो वैभव गोलंदाजी मार्ग पर चांगलं षटक, एक वेगवान षटक पाहायला मिळतंय वैभव याच्या माध्यमातून. पाहतो नेक्स्ट बॉल. या वेळेला बॅटची एंड एज लागली होती. एक धाव रोखू शकत नाही. पंतंत षटक संपल्याचा इशारा येतो. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय. शेवटच्या चेंडूवर एक धाव आले. टोटली स्कोर कार्ड आपण पाहिलं तर जाऊन पोचलाय तर तब्बल 12 धावा स्कोर कार्ड वर. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय. 12 धावा स्कोर कार्ड वर. चला विनंती असेल टीम भिंगार वेळ घ्यायचा नाही मित्रांनो, सामन्याला सुरुवात करायची आहे. तर चेतन षटक क्रमांक तिसरं घेऊन येतोय. चेतन गोलंदाजी मार्ग पर. सांघिक तिसरं असेल, वैयक्तिक पहिलं असणार आहे. आपण पाहतोय स्कोर कार्ड तर 12 धावा स्कोर कार्ड वर. 4 विकेट तंबूकडे परतवले गेलेत. या वेळेला तिसरं षटक हाताळतोय चेतन गोलंदाजी मार्ग पर. पहिला बॉल फर्निचर बिघडवला गेलाय. पहिल्याच बॉलवर मात्र तंबूकडे रस्ता दाखवला गेलाय. फलंदाज बॅक टू पॉम्बलेन. डीजे मास्टर आपल्याला संधी असेल. धन्यवाद धन्यवाद डीजे. पाहतोय आपण पहिल्या चेंडूवर चेतन काय गोलंदाजी केले. पहिला चेंडू आपण पाहिला तर ब्लॉक होल्ड मध्ये चेंडूची फेकी झाली. बॅट चेंडूचं काही कनेक्शन झालं नाही. फर्निचर बिघडवलं गेले. एक महत्वाचं विकेट शुभमला तंबूकडे पाठवलं गेले. नक्कीच 7व्या क्रमांकाच्या फलंदाज सध्या खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहतोय स्कोर कार्ड तर 12 धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक तिसरं प्रगतीपथावर आहे. पहिल्या चेंडूवर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते टीम भिंगार यांच्याकडून. चेतन गोलंदाजी मार्कवर आहे. न्यू बॅटर जाणार आहे स्ट्राईक ऑनला. करण 45 नंबरची जर्सी प्रदान करून करण स्ट्राईक ऑनला. सामना करणारे गोलंदाज चेतन. चांगला चेंडू कव्हर ड्राईव्हचा फटका आहे. एक धाव कंप्लीट झाले. दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न दिसत नाहीये. एकच धावेवर समाधान मानावं लागते. थोडंसं बॅकफुटला विचार केला टीम हेटूटने तर थोडंसं बॅकफुटला आहे. धावा येणं गरजेचं आहे. आपण पाहिलं तर 13 धावा स्कोर कार्डवर आलेल्या आहेत आतापर्यंत. षटक क्रमांक तिसऱ्या प्रगतीपथावर आहे. चांगली गोलंदाजी टीम भिंगारकडून पाहायला मिळते. चेतन गोलंदाजी मार्कवर आहे. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय. यावेळेला हेलिकॉप्टर फिरवलं होता परंतु बॅट चेंडूचा काही संपर्क होत नाही. एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक तिसऱ्या प्रगतीपथावर एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक करावं लागेल टीम हेटूटने. यांना हात उघडावे लागतील. मोठे फटके खेळावे लागतील. यावेळेला चांगला फटका आहे. कार्पेट पद्धतीचा फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्रक्षण तिकडे जबरदस्त होतंय. विकेट मिळणार का?
दोन धावा या चेंडू मागे दुहेरी धावेने आपण पाहतोय स्कोर काढता जाऊन पोहोचलाय 15 या धावसंख्येवर. षटक क्रमांक तिसरं प्रगतीपथावर आहे. 4 चेंडूची फेकी झाली असावी. साथे गुणलेख कामाला सांगतात की 15 धावा स्कोर कार्डपर्यंत 5 विकेट तंबूकडे परतवले गेलेत. म्हणजे महत्वाचं षटक तिसरं चौथं असणार आहे. चेतन चांगली गोलंदाजी हाताळतोय. पाहतोय नेक्स्ट बॉल. यावेळेला हेलिकॉप्टर फिरवलाय. लॉंग ऑफ रिझर्व मध्ये चेंडू टावलं थोडंसं थांबवलं होतं. एक धाव कंप्लीट झालं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. 2 धावा रोखू शकत नाही. पुनशा 2 धावा मिळतात त्या चेंडू मागे. दुहेरी धावेने स्कोर काढला मात्र हलत ठेवण्यात आलेली टीम हेटून तब्बल आपण पाहिलं स्कोर काढता जाऊन पोहोचलाय 17 या धावसंख्येवर. पाहतो नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा चेतन. वेगवान चेंडू होता. बिरकवलाय. उपड घातले या चेंडूवर. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाते बॅकवर्ड डीप लेगच्या डोक्यावरून. स्काय किसिंग षटकार. यस डीजे आपल्याला संधी असते. बोरीला बोर पिकला असेल तर थोडीशी बोरं आम्हाला पण आणून द्या. थोडंसं सुस्तावलं आम्ही पण. तर सामन्याकडे होतं पाहतो एक षटकार आलाय या चेंडूवर आणि आपण पाहतोय षटक क्रमांक तिसरं समाप्त झालंय. टोटली स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 23 धावा स्कोर कार्डवर. आजच्या रात्रीत आपण पाहिलं तर थोडंसं लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते. पाहायला गेलं तर बॅटिंग पिच आहे टीम सावले. चांगलं आयोजन आहे. विचार केलं तर जय गारुदेवी चषक पर्व दुसरे टीम सावले बी यांच्या वतीने हे सामने आयोजित करण्यात आलेले आहेत. आणि एक चांगलं असं हे ग्राउंडची आखणी आपल्याला पाहायला मिळते. चांगलं ग्राउंड या आयोजनात आपल्याला पाहायला मिळतं. ते पाहणार आहोत षटक क्रमांक 4 शेवटचं षटक. महत्वाचं षटक. हाणामारचे षटक टीम हेटुटणे यांच्यासाठी आपण पाहिलं तर महत्वाचं षटक असेल. धावा जोडणं गरजेचं असेल. 23 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर आहेत. शेवटचं षटक असणार आहे. पाहतो नेक्स्ट बॉल. ओव्हरपिच चेंडू होता. बॅटची एज लागते. एक धाव रोखू शकत नाही. एक धाव नक्कीच मिळते. एकेरी धावेने पुन्हा एकदा स्कोर कार्ड हलतं ठेवत असताना 24 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला टीम भिंगार विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचं. षटक थांबवायचं नाहीये. आणखीन काही सामने आपल्याला खेळवायचे आहेत तर विनंती असेल. पाहतो नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा. शॉर्ट पिच चेंडू होता. यावर प्रहार चढवलं जातंय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाते डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर. 4 धावेसाठी कैलास मलतोट स्ट्राईक ऑनला टीम हेटुटणे यांच्याकडून चांगले फटकेबाजी होते आतापर्यंत. आपण पाहतो नेक्स्ट बॉल. शॉर्ट पिच चेंडू. यावेळेला सुद्धा उपड घातले गेले. पुन्हा एकदा बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतो. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू गेलाय सीमारेषे पार. कणकणे दणदणे चौकार.
येस डीजे आपल्याला संधी असणार आहे. 4 चेंडूची फेकी झाली असावी. 33 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीम हेडूटने अजून धावा येणं गरजेचं असेल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असावेत. ह्या वेळेला टायमिंग जज केले गेले. मोठा फटका आहे, उंची जास्त आहे, ताकद कमी आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. या वेळेला पकडू कॅच जितो मॅच असा वन मानत असताना टीम भिंगार जल्लोष साजरा करणार. यस डीजे मास्टर आपल्याला संधी असणार. धावसंख्येची गरज विजयश्री घेण्यासाठी टीम भिंगार यांना
तर नक्कीच नेक्स्ट बॅटलसाठी मी आमंत्रित करीन टीम टेंबरी कॅप्टन तसेच टीम बारवई दोन्ही टीम कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्सकडे यायचं आहे. नेक्स्ट बॅटल एक रोमांचक भरा बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. टीम टेंबरी वर्सेस टीम बारवई दोन्ही जबरदस्त टीम आहेत. तर नक्कीच एक रोमांचक भरा बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर नक्कीच दोन्ही टीम कॅप्टन आपणास विनंती असेल आपण टॉस बॉक्सकडे यायचं. त्यानंतर आपला सामना असणार याची सुद्धा नोंद घ्यायची. चालू सामन्याकडे वळतो आपण पाहतोय भिंगार वर्सेस हेटूटणे असं काही सामना रंगतोय. 39 धाबा फर्स्ट इनिंग मध्ये आपण पाहिल्या टीम हेटूटणे यांच्या. तर सेकंड इनिंग मध्ये टीम भिंगार यांना 40 धाबांचं टार्गेट चेस करावं लागणार आहे. येणाऱ्या 4 षटकात एक महत्वाचा सामना असेल दोन्ही संघांसाठी. तर सलामीची जोडी अतुल आणि चेतन गोलंदाजी मार्ग पर. अक्षय पहिला बॉल उडवलाय लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तिकडे आहे रनिंग जे टीमला जातोय. या वेळेला पकडो कॅच जितो मॅच असा आव्हान मानत असताना टीम हेटूटने पहिला विकेट तंबूकडे परतवतोय. यस डीजे आपल्याला संधी असणार आहे. जिकडे तिकडे चहूकडे लागेल चांगलं क्षेत्ररक्षण जशाच तसे प्रत्युत्तर देत असताना टीम हेटूटने पहिल्या चेंडूवर मात्र चांगली कामगिरी बजावत असताना लॉंग ऑन रिझर्व मध्ये एक क्षेत्ररक्षक चांगलं झेल आपल्याला पाहायला मिळाला. मी विनंती करेन टीम टेंबरी कॅप्टन आणि टीम बारवई कॅप्टन आपण टॉस बॉक्स कडे रवाना व्हायचे नाणेफेकीसाठी आपणास विनंती असेल. तर टीम टेंबरी कॅप्टन इथे उपस्थित आहे तरी टीम बारवई कॅप्टन आपण यायचं. तर नेक्स्ट बॉल आपण पाहणार आहोत न्यू बॅटर स्ट्राईक ऑनला. दया हलक्या हाताने पुश केलंय चेंडूला एक्स्ट्रा कव्हर मध्ये ढकललं गेलंय. चेंडू थांबणार नाहीये चेंडू गेलाय सी मारायचे पार लॉफ्ट टॅग फ्लॅट ब्रँडेड षटकार. येस डीजे यस. चला तर साइड अँगल कॅमेरामॅन आपण थोडंसं कॅमेरा रोटेट करायचं टॉस बॉक्स कडे नाणेफेकीचा कार्यक्रम होतोय.
धन्यवाद कॅमेरामॅन. साइड अँगल जबरदस्त शूट होत आहे, सामन्याकडे वळतोय, सामन्यात सुद्धा शूट होत आहे, चेंडू थांबत नाहीये. लॉफ्ट टॅप फ्लॅटचा हा फटका, चेंडू गेलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. खणखणीत दणदणीत षटकार. दहा धावा स्कोर कार्ड बरे. 40 धावांचा पाठलाग करत असताना टीम भिंगार. चांगली फटकेबाजी. तर दया स्ट्राईक ऑनला पाहतोय. नेक्स्ट बॉल सेट ऑन द ग्राउंड. चांगलं फटका. थोडस खराब थ्रो. थ्रो चांगलं होतं, कलेक्शन थोडं खराब होतं. हरकत नाही, एकही धाव मिळणार नाही या चेंडूवर. एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. जितकी डॉट बॉल तितकंच प्रेशराईज होऊ शकतो टीम भिंगार. परंतु पाहूया 10 धावा सध्या आल्यात स्कोर कार्डवर. आपण पाहतोय पॉवर प्लेचं षटक अजूनही प्रगतीपथावर आहे. 4 चेंडूचे फिके झाले. साथी गुंडलेकर आम्हाला सांगतात की 10 धावा स्कोर कार्डवर आहेत. एक विकेट तंबूकडे परतवलं गेलंय. त्यानंतर नेक्स्ट बॉल अक्षय याचा. अक्षय टू दया. थोडीशी या चेंडूची निगराणी केली जाते. वाट पाहत होतो परंतु हा चेंडू जातोय सीधा सीधा विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये. पंच आमचे अरुण वाघचौरे सर, सर्व गुण संपन्न म्हणावं लागेल त्यांना. कॉमेंट्री म्हणा, पंचांची भूमिका म्हणा, सर्व भूमिका त्या सरळरित्या पार पडतात. नक्की त्यांचं मी आयोजकांच्या वतीने, माझ्या वतीने सुद्धा आभार व्यक्त करेन, कौतुक करेन मी त्यांचं खऱ्या अर्थाने. सामन्याकडे वळत नेक्स्ट बॉल. नेक्स्ट बॉल यावेळेला वेगवान चेंडू होते, थांबवलं गेले. पंचांचा इशारा होता. षटक क्रमांक पहिलं इथं समाप्त झालंय. एक षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड आपण पाहिलं, स्क्रीनवर पाहिलं तर 1 बाद 10 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते टीम भिंगार यांची. अजूनही 30 धावसंख्येची गरज असेल विजयश्री घेण्यासाठी टीम भिंगार यांना. तर नेक्स्ट बॅटलसाठी नाणेफेकीचा कार्यक्रम झालेला आणि टीम बारवई मला तर वाटतं नाणेफेकी जिंकले. तर विनंती असेल टीम बारवई, आपण आपला निर्णय कळवायचा. तर नक्कीच टीम बारवई याने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले व आमंत्रित केले टीम टिंबरी यांना फलंदाजीसाठी. तर यानंतर विनंती असेल टीम बारवई, आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचा. हा सामना संपल्यानंतर आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आजच्या दिवसात, आजच्या रात्रीतला चौथा सामना. वेगवान चेंडू, हिट विकेट मिळेल नक्कीच. वेगवान बॅट फिरवली होती फलंदाजीकडे. बॅक टू पॉम्बलेन. यस डीजे, आपल्याला संधी असेल.
वेळेला यावेळेला शॉर्ट ट्रॅकर बॉल होता, बिरकावलाय क्षेत्ररक्षक तैनात आहे, का कॉर्नरला कोणती चूक होत नाहीये, पकडो कॅच जितो मॅच असं आव्हान मांडत असताना टीम हेटूटने आणखीन एक महत्वाचा विकेट वैभवला तंबू तर असं दाखवलं जातं. यस दिशे आपल्याला संधी असणार आहे. आपण पाहतोय टीम भिंगारकडून चांगला फटका आहे, फटका फसलाय, फ्लाय स्लिपला थोडंसं थांबवलं तर क्षेत्ररक्षक एक धाव रोखू शकत नाही, इथं विकेट मिळाला असता परंतु एक धाव रोखू शकत नाही. एक धाव नक्कीच मिळते. एकेरे धावेने आपण पाहतोय स्कोर कार्डला थोडं हलतं ठेवलं गेलंय. टोटली स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 14 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलं. दया सामन्यात आहे, म्हणजे सामन्या म्हणजे धम्मक आहे. दया या सामन्याचं सूत्र हलवू शकतो असा फलंदाज सध्या दया स्ट्राईक ऑनला आपल्याला पाहायला मिळतो. टीम भिंगारकडून स्ट्राईक ऑनला 14 धावा स्कोर कार्ड परत 3 विकेट तंबूकडे परतवले गेलेत. पाहतोय नेक्स्ट बॉल, चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळतंय कैलास कडून. शेवटचा चेंडू शिल्लक असावा. ओके, तर 4 चेंडूची पिके झाली, अजूनही 2 चेंडू शिल्लक असावेत. नेक्स्ट बॉल पाहिला, एक वेगवान चेंडू, चांगला पेस होता चेंडूला, बीट केलं जाते फलंदाज दयाला थांबवलं गेले स्ट्राईक ऑनला. बॅट चेंडूचा काही संपर्क झालेला नाहीये. एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अजून या षटकातील काही चेंडू शिल्लक पाहतोय. हलकस पुश केलंय स्टेट ऑन द ग्राउंड. स्वतः गोलंदाजच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू फील्ड केला जातोय. एकही धाव मिळणार नाही, पण त्यांचा षटक संपल्याचा इशारा येतो. षटक क्रमांक दुसरं आपण पाहिलं तर समाप्त झालंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं स्कोर कार्ड तर जाऊन स्थिरावलंय 14 या धावसंख्येच्या घरामध्ये. त्याला स्पीडअप करायचं टीम हेटूने आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. चांगली गोलंदाजी टीम हेटूटनेकडून सुद्धा पाहायला मिळते. जशी गोलंदाजी केली होती फर्स्ट इनिंग मध्ये टीम भिंगाऱ्याने, तशी गोलंदाजी मात्र टीम हेटूटने आतापर्यंत 2 षटक सहजरित्या कंप्लीट केलेत. 14 धावा खर्च झाले, 3 विकेट महत्वाचे तंबूकडे परतवण्यात आलेले आहेत. चला तर षटक क्रमांक तिसरं पाहणार आहोत. तिसरा गोलंदाज निवडायचा. तर षटक क्रमांक तिसरा आपण पाहणार आहोत. बादल गोलंदाजी मार्कवर आहे. नेक्स्ट बॅटलसाठी दोन्ही टीम आपण रेडी राहायचं. टीम टेंबरी तसे टीम बारवई दोन्ही टीम आपण रेडी राहायचं. पाहतोय चालू सामन्याकडे कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता. पंच आपण पाहतोय आपल्या बाजूने वत आहेत, सांगतात वाईट चेंडू असणारे ऑफ पॅचीच्या बाहेरून चेंडू जातोय. एक अव्वांतर धाव मिळणार, एक स्क्वेअर चेंडूची फेकी होते. एक अव्वांतर धावेने आपण पाहतोय स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 15 या धावसंख्येवर. मिलियन मिलियन आणखीन एक विकेट, विकेटचं पतन होतं. यस जी आपल्याला संधी असणार आहे.
तर नक्कीच हायस्ट स्कोरला मला तर वाटतं हायस्ट स्कोरला बाय देण्यात येईल असं काय आयोजन टीम सावळे यांचं चांगलं असं आयोजन आहे. थोडंसं थांबवलं होतं क्षेत्ररक्षक सामन्याकडे होतं. आपण पाहतो गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल. दोन्ही फलंदाज अमित आणि दया 2 धावा मिळणार या चेंडू मागे दुहेरी धावेने आपण पाहिलं स्कोर कार्ड तर जाऊन पोहोचले 18 धावा स्कोर कार्ड परत. यावेळेला वेगवान चेंडू थोडासा पॅडला चेंडू बदलते परंतु पंच कोणती हरकत करत नाही. पंच आमचे अतिशय स्थिर. पंचांचा षटक संपल्याचा इशारा येतो. षटक क्रमांक पण ते शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू असेल. 5 चेंडूचे झाले. पहिला बॉल वाईड होता. त्यानंतर आउट म्हणजे एक विकेट, एक डॉट, एक सिंगल, एक दुहेरी धाव आणि एक डॉट. टोटली 5 चेंडूचे पिके झाले. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. तर षटक क्रमांक 3 समाप्त झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 18 धावा स्कोर कार्ड बरेच शेवटचं षटक असणार आहे. तर शेवटचे षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर प्रकाश आपण पाहतोय. पहिला बॉल असणार आहे प्रकाशचा. यावेळेला बाउन्स केला गेलाय. मला तर दया स्ट्राईक ऑनला बॅटिंगची एंडेज लागते. फलंदाजीकडे बॅक टू बॉम्बलेन. चला डीजे मास्टर आपल्याला सध्या असेल
आय ओपन करायचं आम्ही पाहतोय स्क्रीनवर. तर वाईट चेंडू असणार आहे. नक्कीच एक अवांतर धाव स्कोर कार्डवर ऍड होते. आपण पाहतोय नक्कीच पंच पाहिले अरुण वाघचौरे सर सर्व गुण संपन्न आहेत. त्यांच्या निर्णयावर ते ठाम आहेत. त्याने पाहिले निगराणी केली आहे चेंडूची. तर नक्कीच अवांतर धाव थर्ड अंपायर सुद्धा सांगते स्वतः आयोजक इथे आहेत. ते एक अवांतर धाव आपल्याला पाहायला मिळते. ह्या वेळेला थोडंसं इनस्विंग चेंडू आपल्याला पाहायला मिळतं. एक डॉट बॉल. पंच कोणती हरकत करत नाहीयेत. पंच सांगतात स्टेट ऑन द स्टंप. एक चांगली चेंडूची फेक एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. 3 चेंडूची फेकी झाली असावी. येणारे 3 चेंडू 20 धावसंख्येची गरज. सामना थोडंसं एकतर्फा पाहायला मिळतं. यावेळेला वेगवान फटका. लॉंग ऑन रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव रोखू शकत नाही. पुन्हा एक धाव कंप्लीट होते. एकेरी धावेने आपण पाहतोय स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 21 या धावसंख्येवर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असावेत. नेक्स्ट बॅटलसाठी विनंती असेल टीम टेंभरी तसेच टीम बारवई दोन्ही टीम आपण रेडी राहायचं. यानंतर आपला बॅटल असणार आहे. सामना इकडे एकतर्फा झाला. आपण पाहिलं तर चालू सामना टीम हेटुटणे वर्सेस टीम भिंगर असा काही सामना रंगतोय. आपण पाहिलं तर एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 19 धावसंख्येची गरज. येणारा शेवटचा चेंडू असावा. शेवटचा चेंडू असेल. 19 धावसंख्येची गरज. सामना पूर्णपणे हेटुटणे संघाच्या बाजूने. आणि शेवटच्या चेंडूवर लॉंग ऑन डिझर मध्ये चांगलं झेल पाहायला मिळतोय. पाहायला गेलं तर या मॅच मध्ये विजय होते टीम हेटुटणे. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे सुद्धा कौतुक. नेक्स्ट बॅटलसाठी मी आमंत्रित करेल टीम टेंभरी तसेच टीम बारवई दोन्ही टीम आपण रेडी राहायचं. तर टीम बारवई मालदोटे नाणेफेकी जिंकले. प्रथम नाणेफेकी जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय व आमंत्रित केलंय टीम टेंभरी यांना फलंदाजीसाठी. तरी विनंती असेल टीम टेंभरी आपण समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला येऊन स्थानापन्न व्हायचंय. तसेच विनंती असेल टीम बारवई आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं.